Hello everyone, welcome all of you in this human anatomy and physiology practical session. So today we are going to discuss our next practical, the new practical, that is experiment number 12, to prepare blood smear and examine it for presence of malarial parasites. Okay, so in this what in this experiment we are going to study about preparation of the blood smear and examination of the malarial blood parasites. Okay, so मलेरिया डिसीज सगळ्यांना फॅमिलियर आहे. ओके, आपण या डिसीजचे फॅमिलियर आहोत. मलेरिया डिसीज मध्ये काय होतं, बेसिकली जी फिमेल अनाफिलस मॉस्क्युटो असते, मॉस्क्युटो म्हणजे मच्छर, त्यातली सुद्धा फिमेल अनाफिलिस मॉस्क्युटो जी असते तिचं काय होतं, तर त्या फिमेल अनाफिलिस मॉस्क्युटो मध्ये बेसिकली काही मलेरियाचे पॅरासाइट प्रेझेंट असतात. बेसिकली 4 प्रकारचे मलेरियल पॅरासाइट असतात. एक म्हणजे प्लाझ्मोडियम वायवॅक्स, देन प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम, प्लाझ्मोडियम मलेरी आणि प्लाझ्मोडियम ओविली, अशा 4 प्रकारचे मलेरियल पॅरासाइट असतात. या 4 प्रकारांमध्ये कुठला तरी एक मलेरियल पॅरासाइटचं इन्फेक्शन ह्युमन बॉडीला या फिमेल अनाफिलिस मॉस्क्युटोद्वारे होत असतं. सो मलेरिया म्हणजे काय, इट इज अन इन्फेक्शियस डिसीज caused by the protozoal infection. The parasite causing malaria is plasmodium. Okay, so causative agent for this malaria is the plasmodium. मलेरिया हा का होतो, तर प्लाझ्मोडियम हा जो पॉझिटिव्ह एजंट आहे तो सगळ्यात आधी फिमेल अनाफिलिस मॉस्क्युटो मध्ये जातो, तिला इन्फेक्ट करतो आणि त्यावेळी जी ही इन्फेक्टेड फिमेल अनाफिलिस मॉस्क्युटो हेल्दी ह्युमनला बाईट करते, त्यावेळी त्याच्या बॉडीमध्ये हे प्लाझ्मोडियमचे, मग ते ओविली असतील, मलेरिया असतील, फॅल्सिपॅरम असतील किंवा वायवॅक्स असतील, ओके, त्याचे प्रोटोजुअल मायक्रोब्स ती त्या बॉडीमध्ये सोडते आणि त्या हेल्दी ह्युमनला इन्फेक्ट करते मलेरियल पॅरासाइटने. त्या इन्फेक्शनला मलेरियल पॅरासाइट इन्फेक्शन असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज मीन बाय मलेरिया, मलेरिया म्हणजे काय, सगळ्यात गोष्टी आधी हा बॅक्टेरियल किंवा व्हायरस इन्फेक्शन आहे, ते कोणतं इन्फेक्शन आहे, प्रोटोजुअल इन्फेक्शन आहे. ओके, सो याच्यावरती सुद्धा MCQ वायवा विचारली जाऊ शकते. मलेरिया इज bacterial, virus, fungi or protozoal infection. It is the protozoal infection. The parasite causing malaria is plasmodium आणि मेजर causative agent जर मलेरिया साठी कोण असेल तर तो कोण आहे, प्लाझ्मोडियम आहे. ओके, सो दिस मलेरियल पॅरासाइट दॅट इज प्लाझ्मोडियम इज युनिसेल्युलर एंडोपॅरासाइट आर फाउंड इन ह्युमन ब्लड. सो आपले जे मानवी शरीर आहे त्याच्या रक्तामध्ये हा मलेरियल पॅरासाइट हा युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो तो एंडोपॅरासाइट म्हणजे काय, शरीराच्या बाहेर जगणारा पॅरासाइट तो आहे. सो लाईफ सायकल ऑफ मलेरिया आर कम्प्लिटेड इन 2 होस्ट मॅन, प्रायमरी होस्ट अँड फिमेल अनाफिलिस मॉस्क्युटो इज अ सेकंडरी होस्ट. सो जी मलेरियाची लाईफ सायकल आहे बेसिकली त्याच्यामध्ये काही स्पिरोगामी असते, गॅमेटोझोनी असते, स्पिरोझाईट असतात, मेरोझाईट असतात, अशा ते स्टेजेस असतात मलेरियल पॅरासाइटमध्ये. तुम्हाला इन डिटेल मलेरियल पॅरासाइट तुमच्या हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी HACP मध्ये शिकायला मिळेल की ज्याच्यामध्ये मलेरियाची लाईफ सायकल इन डिटेल दिलेली आहे. तर मलेरियाचे होस्ट असतात, म्हणजे हे जे पॅरासाइट्स असतात किंवा प्रोटोझोआ असतात त्यांना जगण्यासाठी काय लागतो, होस्ट लागतो. होस्ट म्हणजे काय की कोणाच्या तरी दुसऱ्याच्या शरीरामध्ये तिथे रेसिडेन्सी करायची, वास्तव्य करायचं आणि ज्याच्या शरीरामध्ये रेसिडेन्सी केले त्याचं न्यूट्रिशियन्स, त्याचं फूड सगळं काय करायचं, आपण शोषून घ्यायचं आणि त्या होस्टला इन्फेक्ट करायचं. तर हे मलेरिया पॅरासाइट जो आहे त्याचे होस्ट किती असतात, बेसिकली 2 होस्ट असतात. त्याला एक होस्ट म्हणजे ह्युमन बिईंग, ओके, आणि दुसरा म्हणजे फिमेल अनाफिलिस मॉस्क्युटो. सो या 2 होस्टमध्ये तो अल्टरनेटिव्हली काय होत असतो, रिसायकल होत असतो. ओके, तो स्पिरोगॅमी ऑफ मलेरिया पॅरासाइट टेक प्लेस इन human blood while gametogamy is take place in a body of mosquito, that is anopheles mosquito as a invertebrate. ओके, सो त्या 2 स्टेजेस आहेत बेसिकली मलेरिया पॅरासाइटच्या. मेन म्हणजे स्पिरोगॅमी आणि दुसरी म्हणजे गॅमेटोगॅमी. तर त्यातली जी स्पिरोगॅमी आहे, स्पिरोगॅमी म्हणजे काय, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, ते ह्युमन ब्लडमध्ये होतं. आणि गॅमेटोगॅमी जी आहे, गॅमेटोगॅमी म्हणजे काय,
सिंथेसिस ऑफ एग्स किंवा सिंथेसिस ऑफ गॅमेट्स, ते गॅमेटोगामी जी आहे ती ॲनाफिलिस मॉस्किटोमध्ये होते. म्हणजे काय की मलेरिया हा जो आहे त्याची मलेरियाची, आता कोणतेही ऑर्गॅनिझम कसा होतो, त्याची एग्ज निर्माण होतात, अंडी तयार होतात किंवा गॅमेट्स फॉर्मेशन होतं. जसं की आपल्या ह्युमन बिईंगमध्ये जेंट्सकडून स्पर्म येतात, लेडीजकडून ओवा एग्ज येतं आणि त्यांचं फ्युजन येतं. तसंच पॅरासाईटमध्ये सुद्धा असतं, त्याचे गॅमेट्स तयार होतात, मेल गॅमेट फिमेल गॅमेट. तर जे हे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं प्रोडक्शन जे आहे ते बेसिकली कुठं होतं तर फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटोमध्ये. आणि नवीन ऑर्गॅनिझम केव्हा डेव्हलप होतो, जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं. सो हे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन कुठं होतं, ह्युमन ब्लडमध्ये होतं, त्याला स्पिरोगॅमी म्हणतात. आणि गॅमेटोगामी म्हणजे प्रोडक्शन ऑफ दॅट गॅमेट्स इज द गॅमेटोगामी, ते कुठं होतं, ॲनाफिलिस मॉस्किटोमध्ये होतं. सो मलेरियम प्लाझ्मोडियम जो आहे, मलेरियाचा प्लाझ्मोडियम जो आहे, त्याच्या बेसिकली 4 स्पेसिस आहेत की ज्या काय करतात, ह्युमन बिईंगमध्ये मलेरिया कॉज करतात. त्या म्हणजे प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम वायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम ओवेली. अशा 4 स्पेसिस आहेत बेसिकली ज्या काय करतात, ह्युमन बिईंगमध्ये मलेरिया ह्या 4 स्पेसिसमुळे होतो. सो या 4 स्पेसिसची नावं व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मलेरियाचे काही टाईप्स आहेत. ओके, मलेरियाचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत, जसं की टर्शियन मलेरिया, बेंजियन टर्शियन मलेरिया अँड कॉर्टन मलेरिया. सो मलेरियाचे टोटल किती आहेत, 3 प्रकार आहेत. एक म्हणजे टर्शियन मलेरिया, दुसरा म्हणजे बेंजियन टर्शियन मलेरिया आणि तिसरा म्हणजे कॉर्टन मलेरिया. ओके, देन मलेरियाची लाईफ सायकल कशी आहे. सो लाईफ सायकलमध्ये बेसिकली 4 स्टेजेस महत्त्वाचे आहेत. त्या म्हणजे प्री इरिथ्रोसायटिक सिझोगॉनी, इरिथ्रोसायटिक सिझोगॉनी, पोस्ट इरिथ्रोसायटिक सिझोगामी, गॉमॅटोगॉमी और सेक्शुअल मल्टिप्लिकेशन. सो या 4 स्टेजेस ज्या आहेत, प्री इरिथ्रोसायटिक सिझोगामी असेल किंवा मग इरिथ्रोसायटिक सिझोगामी असेल, पोस्ट इरिथ्रोसायटिक सिझोगामी असेल, गॅमॅटोगामी किंवा सेक्शुअल मल्टिप्लिकेशन असेल, या ज्या सगळ्या स्टेजेस आहेत त्या फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटोमध्ये अर्ध्या आणि ह्युमन बिईंगमध्ये अर्ध्या अशा रोटेशनली घडत असतात. आणि ती सायकल टोटली काय केली जाते, कंप्लीट केली जाते. ओके, सो होप्स यू शुड अंडरस्टँड द बेसिक्स ऑफ मलेरिया अँड मलेरियल पॅरासाइट. सो तुम्हाला मलेरिया म्हणजे काय हे कळालं असेल आणि मलेरियल पॅरासाइट म्हणजे काय. सो मलेरिया हा इन्फेक्शियस डिसीज आहे की जो प्रोटोझोअल पॅरासाइट मलेरिया प्लाझ्मोडियम याच्यापासून होतो. आणि या प्लाझ्मोडियमच्या 4 स्पेसिस आहेत, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओविली, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम, प्लाझ्मोडियम मलेरी. ओके, की ज्याच्यापासून हा मलेरिया होतो. आणि त्याचे पुन्हा 3 प्रकार आपण बघितले, टर्शियन मलेरिया, बेल्जियन टर्शियन मलेरिया अँड क्वारंटाईन मलेरिया. ओके, सो हे 4 प्रकार आहेत. सो बेसिकली मलेरियामध्ये काय आहे तर सिम्पटम्स सुद्धा आपल्याला माहिती आहेत. मेजर सिम्पटम्स कोणता आहे तर फीवर, ताप येतो, चिल्स थंडी लागते, त्यानंतर हेडेक होतं, डोकं दुखतं, ओमिटिंग होतं सगळ्यात जास्त, आणि मसल फटिक, शरीराला थकवा जास्त जाणवतो. आणि बेसिकली मलेरियामध्ये मेजर जर काय होत असेल तर ते काय होतं की आफ्टर रिपीटेडली 12 hours, 48 hours, 72 hours फीवर रिपीटेडली यायला सुरुवात होते. दर 12 तासाने 48 तासाने ताप यायला सुरुवात होते. बेसिकली ड्युरिंग द इव्हिनिंग, बेसिकली संध्याकाळच्या कालावधीमध्ये तो ताप यायला सुरुवात होतो. आता ह्या मलेरिया झाला हे टेस्ट लॅबमध्ये कशी आयडेंटिफाय केली जाते ते आपण बघणार आहोत. दॅट इज प्रेझेन्स ऑफ मलेरियल पॅरासाइट, की आपल्या ब्लड स्मिअरमध्ये मलेरियल पॅरासाइट प्रेझेन्स आहे की नाही ते कसं चेक केलं जातं, त्याच्यासाठी प्रोसिजर कोणती आहे ती आपण या एक्सपेरिमेंटमध्ये बेसिकली काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ओके, सो प्रिपरेशन ऑफ ब्लड स्मिअर म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला ब्लड स्मिअर जो आहे तो तयार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर जो आपल्याला आहे तो काय करायचा आहे, मलेरियल पॅरासाइटचं आयडेंटिफिकेशन आपल्याला करायचं आहे. मग एक्सपेरिमेंटसाठी लागणारे ॲपॅरेटस आणि केमिकल्स कोणते आहेत तर सगळ्यात आपल्याला ग्लास स्लाइड्स जे आहेत ते आपल्याला लागणार आहेत. देन कंपाऊंड मायक्रोस्कोप विथ ऑइल इमर्शन लेन्स अँड मेकॅनिकल स्टेज, स्टेनिंग रॅक दॅट इज 70% अल्कोहोल, ॲब्सॉर्बंट कॉटन, प्रिकिंग निडल्स, लेचमन स्टेन अँड सेडार वूड ऑइल. ओके, सो आपल्याला ऑइल इमर्शन म्हणजे 100x पॉवर खाली आपल्याला हे ऑब्झर्व करायचं आहे. तर त्यांनी इथे 2 बेसिकली स्मिअर जे आहेत, ब्लड स्मिअर, ते आपल्याला दिलेले आहेत की बेसिकली मलेरियाचा स्मिअर कशा प्रकारचा असतो आणि जो
नॉर्मल ब्लड स्मिअर आहे तो कशा प्रकारचा असतो. ओके, सो प्लाझ्मोडियम वायवॅक्स जो आहे तो या ठिकाणी दिला आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम जो आहे तो त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे डायग्रॅम. ओके, सो आपण आता जर आपल्या ब्लडचा स्मिअर बनवला तर याच्यामधला कोणताही ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये प्रेझेंट नसेल असा ब्लड स्मिअर आपल्याला मिळणारच नाही. आपल्याला क्लिअरली RBC WBC दिसतील. जर ब्लडमध्ये मलेरियाचं इन्फेक्शन झालेलं असेल तर त्याच्यामध्ये एखादा मलेरियाचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम काय होऊ शकतो ती त्या ठिकाणी मिळू शकतो. सो प्लाझ्मोडियम वायवॅक्सची जी ब्लड स्मिअरची थीन आहे आणि ती जर मायक्रोस्कोप खाली आपण बघितली तर ती अशा प्रकारची ती ऑब्झर्व होते. ओके, आणि जी या ठिकाणी बघा हे जे डॉट डॉट दिसत आहेत, 1, this one is 2, this is the 3, this is the 4, then this one 5, this one 5. These are the malarial parasite spot. ओके, की जर मलेरियाचं इन्फेक्शन झालं असेल तर त्या ब्लड स्मिअरमध्ये RBC WBC सोबत आपल्याला अशा प्रकारचे स्पॉट दिसू शकतात. देन प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरमसाठी सुद्धा दिलेत त्यांनी, दिस वन, दिस इज फॉर दिस, देन दिस वन, then this one, this is the spots for plasmodium falciparum. जर इन्फेक्टेड असेल ह्युमन बिईंगचं ब्लड तर तो अशा प्रकारचे स्पॉट जे आहेत ते त्या ठिकाणी काय होऊ शकतात, ऑब्झर्व केले जाऊ शकतात. ओके, सो याच्यासाठी प्रोसिजर काय आहे म्हणजे ती ब्लड स्मिअर कशी बनवायची, मलेरिया पॅरासाइट आयडेंटिफाय करण्यासाठी लागणारी ब्लड स्मिअर आपण कशा प्रकारे बनवायची आहे ऍक्च्युली त्याची प्रोसिजर आहे. सो फर्स्ट वन इज अ प्रिपरेशन ऑफ द ब्लड फिल्म आणि सेकंड वन इज द स्टेनिंग ऑफ ब्लड फिल्म. सो पहिलं काय आहे की ब्लड फिल्म जी आहे ती प्रिपेअर करायची आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय करायचंय की जे स्टेनिंग आहे ब्लड फिल्मचं ते करायचं आहे, कारण आपण लेचमन स्टेन या ठिकाणी वापरतोय. तो सगळ्यात आधी काय करायचंय, फर्स्ट ऑफ ऑल प्रिक द फिंगर टिप विथ द हेल्प ऑफ needle, taking usually aseptic precaution. Discard the first drop of blood, allowed to form small blood drop on the tip of finger. तो सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला ब्लड पाहिजे अगदी मायन्यूट क्वांटिटीमध्ये. सो आपण फिंगर टिप जी आहे ती आपली काय करणार आहोत, यूज करणार आहोत. सो फिंगर टिप सगळ्यात आधी आपण अल्कोहोल स्पिरिटने क्लीन करून घ्यायचे. त्यानंतर प्रिकिंग निडल घ्यायचे, पूर्णतः डिसइन्फेक्टेड असलेली पॅक असलेली प्रिकिंग निडल अनयूज, आणि तिने आपलं फिंगर टिप काय करायचंय, प्रिक करायचंय. प्रिक केल्यानंतर पहिला ड्रॉप जो ब्लडचा येईल तो आपण काय करणार आहोत, नेहमीप्रमाणे वाईप आउट करणार आहोत, कारण त्याच्यामध्ये बेसिकली ब्लड सेल नसतात, फक्त प्लाझ्मा असतो. सो पहिला ब्लड ड्रॉप गेल्यानंतर दुसरा ब्लड ड्रॉप जो स्मॉल ब्लड ड्रॉप येईल फिंगर टिपवरती तो स्लाइडच्या एजवरती घ्यायचा. म्हणजे जसं की आपण डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट करताना स्लाइडच्या एका कोपऱ्यावरती सेंटरला एका कोपऱ्याला ब्लड ड्रॉप घेतला होता, तसा या ठिकाणी एका कोपऱ्याला ब्लड ड्रॉप घ्यायचा आहे. देन हेल्ड द स्लाइड्स ॲट द एजेस अँड टच द ड्रॉप ॲट वन एंड ऑफ द सेंटर. ओके, आणि नंतर काय करायचंय, दुसरी स्लाइड घ्यायची आणि तो ब्लड ड्रॉप काय करायचं आहे, जसं आपण लाईन ओढतो त्या प्रकारचं त्या स्लाइडवरती पसरवायचा, की पूर्ण स्लाइड भरतो ब्लड ड्रॉप पसरवून ब्लडची एक काय तयार होईल, फिल्म तयार होईल. ओके, देन केप्ट द स्लाइड ऑन स्मूथ सरफेस ऑफ टेबल सो दॅट ड्रॉप ऑफ ब्लड वॉज द राईट साइड. Held the another side as 45-degree angle above side left end and drop and put a and slider touching to the dot. Okay, then second slide also move in the position toward the left end of the first slide and slowly giving little blood uniform pressure. The first slide was wave इन द एअर फॉर ड्राईंग द फिल्म. म्हणजेच काय की प्रिक केल्यानंतर जो पहिला ड्रॉप जो तुमचा येईल ब्लडचा तो त्या स्लाइडच्या एका कोपऱ्यावरती घ्यायचा, डाव्या कोपऱ्यावरती. त्याच्यानंतर दुसरी ब्लँक स्लाइड घ्यायची, तिला 45 डिग्री अँगलमध्ये तिच्यावरती धरायची आणि काय करायचं, एक स्वाईप ओढायचा. अशा प्रकारे ओढायचा की तो ब्लड ड्रॉप जो आहे त्या ठिकाणचा तो ब्लड ड्रॉप काय झाला पाहिजे, त्याच्यावरती इव्हनली आणि व्यवस्थित काय झाला पाहिजे, स्प्रेड झाला पाहिजे. अशा प्रकारे आपण त्याच्यावरती तो काय करायचा आहे, पसरवायचा आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आपली ब्लड फिल्म तयार झाली की ती स्लाइड काय करायची, डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट सारखीच इथे सुद्धा हातामध्ये घेऊन एअर ड्राय करायचे. त्याच्यावरती कोणतीही फुंकर वगैरे मारायचे नाही, हातामध्ये घेऊन फक्त ती स्लाइड वरखाली करायची. एअर ड्राईंगने तो ब्लड आहे जे पूर्ण ते काय करायचं, ड्राय व्हायला द्यायची, सुकायला द्यायचं. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, त्याच्यावरती स्टेनिंग एजंट ऍड करणार आहोत. ओके, सो फिक्स द ब्लड फिल्म विथ मिथाइल अल्कोहोल फॉर 3 to 5 minutes. सो त्या स्लाइडवरती आपण काय करणार आहोत, 3 ते 5 मिनिटासाठी मिथाइल अल्कोहोल टाकून ठेवणार आहोत. ओके, त्याच्यानंतर जो लेचमन स्टेन आहे तो आपण काय करणार आहोत, ऍड करणार आहोत. सो ती लेचमन स्टेन कसा प्रिपेअर करायचा याची प्रोसिजर सुद्धा त्यांनी इथं सांगितलंय. ओके, यूज 6 ml ऑफ लेचमन स्टेन,
12 ml ऑफ बफर्ड वॉटर मिक्स वेल. ओके, म्हणजे 1:2 असं आपल्याला त्याचं क्वांटिटी आपल्याला घ्यायची आहे. या प्रपोर्शनमध्ये, या रेशोमध्ये 6 ml लेचमन स्टेन आणि 12 ml बफर्ड वॉटर. नॉर्मल वॉटर नाही, डिस्टिल वॉटर नाही, आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, बफर्ड वॉटर त्या ठिकाणी घ्यायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हा लेचमन स्टेन जो आहे, पहिल्यांदा 3 ते 5 मिनिटं मिथाइल अल्कोहोलने ती स्लाइड कव्हर करायचे, त्याच्यावरती ओतून ठेवायचं मिथाइल अल्कोहोल. त्याच्यानंतर लेचमन स्टेन जो आहे तो काय करायचा आहे, त्याच्यावरती 15 मिनिटासाठी पोर करून ठेवायचा आहे. ओके, देन ती 15 मिनिटं आपली कंप्लीट झाली, लेचमन स्टेन स्लाइडवरती ओतून ठेवलेली, की काय करायचं आहे, वॉश ऑफ द स्टेन विथ बफर्ड वॉटर हॅव्हिंग pH 7.2. सो याच्यावरती सुद्धा MCQ विचारला जाऊ शकतो की जी स्टेन वॉश करण्यासाठी या एक्सपेरिमेंटमध्ये बफर्ड वॉटर आपण वापरतो, त्या बफर्ड वॉटरचा pH किती, इट शुड बी 7.2. सो त्या बफर्ड वॉटरने, की ज्याचा pH 7.2 आहे, त्यानं ते काय करायचं आहे, ती स्लाइड जी आहे ती सगळी वॉश आउट करून टाकायची. देन अलाव द स्लाइड टू ड्राय बाय ड्रेनिंग बफर वॉटर. अगेन ती स्लाइड जी आहे ती हातामध्ये घेऊन वर खाली करायची आणि एअर ड्राय करायचे. ओके, देन पुट अ ड्रॉप ऑफ इमर्शन ऑइल अँड एक्झामाइन विथ इमर्शन ऑब्जेक्ट द मलेरियल पॅरासाइट कॅन बी आयडेंटिफाय ॲज फॉलो. ओके, आणि आपण काय करू शकतोय, तर त्या स्लाइडवरती एक सेडारवूड ऑइलचा ड्रॉप घ्यायचा, कारण 100x खाली बघायचं असेल तर आपल्याला ऑइल लागतं. सो त्या सेडारवूड ऑइलचा ड्रॉप त्याच्या खाली घ्यायचा आणि 100x पॉवर खाली ती स्लाइड जी आहे ती काय करायची, ऑब्झर्व करायची. आणि त्या स्लाइडमध्ये कोणता, जसा मगाशी वरती इथे ऑब्झर्वेशन दाखवल्याप्रमाणे कोणता मलेरियल पॅरासाइट दिसतोय का हे बघायचं. जर दिसत नसेल तर हेल्दी आहे, जर मलेरियल पॅरासाइट कोणता सापडला तर त्या ब्लडमध्ये मलेरियल इन्फेक्शन झालेलं आहे असं कन्सिडर करायचं. सो अशा प्रकारे जी ब्लड फिल्म आहे किंवा ब्लड स्मिअर जो आहे तो काय केला जातो, तयार केला जातो. सो याच्यावरती रिझल्ट सुद्धा काही मोठा नाही आणि वेगळं नाही, फक्त ऑब्झर्वेशन आहे, द ब्लड स्मिअर इज प्रिपेअर्ड अँड मलेरियल पॅरासाइट प्रेझेन्स इज ऑब्झर्व. ओके, ब्लड स्मिअर तयार केला आणि मलेरियल पॅरासाइट आहे की नाही ते काय केलं, ऑब्झर्व केलं. एवढंच या एक्सपेरिमेंटचं काय आहे, ऑब्झर्वेशन आहे. Okay, so this is regarding the experiment number 12, that is preparation of blood smear and examination of presence of malarial parasite. ओके, याच्यामध्ये दुसरं वेगळं असं काही नाही आहे, कारण हे डेमॉन्स्ट्रेशन आहेत. सगळी महत्त्वाची प्रॅक्टिकल जी होती, ब्लिडिंग टाइम, क्लॉटिंग टाइम, ब्लड ग्रुप, हिमोग्लोबिन, RBC, WBC, DLC ही परफॉर्म करायची प्रॅक्टिकल होती. ही याच्यामध्ये फक्त हे काय आहे, डेमॉन्स्ट्रेशन आहे, की ज्याच्यामध्ये बघितलं जातं की परफॉर्म केलं जातं की ब्लडमध्ये मलेरियल पॅरासाइट कशा प्रकारे आयडेंटिफाय केला जातो. ओके, सो अशा प्रकारे हे एक्झामिनेशन जे आहे मलेरियल पॅरासाइटचं ते ॲक्च्युली काय केलं जातं, प्रिपेअर केलं जातं. ओके, सो इथे आपला एक्सपेरिमेंट नंबर 12 जो आहे तो एंड झालेला आहे. याच्यानंतर आपण त्याचं क्वेश्चन आन्सर सेशन जे आहे बेस्ड ऑन एक्सपेरिमेंट नंबर 12 ते आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ओके, की ज्याच्यामध्ये तुम्हाला आणखी थेरॉटिकल पार्ट काय होऊन जाईल, अंडरस्टँड होऊन जाईल. Okay, so let's discuss the question answer session which is based on this experiment number 12, that is examination of the malarial parasite. Let's wait for the opening of Word document which include the question answers. Okay, सो देर आर अप्रॉक्सिमेटली 16 क्वेश्चन, 16 क्वेश्चन्स आहेत की जे आता आपण इथे आन्सर सहित डिस्कस करणार आहोत. ही PDF तुम्हाला सेंड सुद्धा केली जाईल. सो याच्यामध्ये काही वेगळा रिझल्ट नोट डाऊन करायचा नाही आहे जर्नलमध्ये. सो तुम्ही डिरेक्टली काय करायचं, क्वेश्चन आन्सर जेवढे जे आहेत, जे वायवा आणि MCQ साठी गरजेचे आहेत ते क्वेश्चन आन्सर तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये, जर्नल नाही आहे त्यांनी नोटबुकमध्ये काय करायचे, नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. Okay, so once the file will get open, we will start with the discussion of the question answer. Okay, so experiment number 12, that is to prepare blood smear and examine it for the presence of malarial parasite. Okay, so first question is that नेम द कॉझिटिव्ह एजंट फॉर द मलेरिया. कॉझिटिव्ह एजंट ज्याच्यामुळे मलेरिया होतो त्या एजंटचं नाव आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. सो कॉझिटिव्ह एजंट कोणता आहे त्याच्यासाठी, सो बेसिकली प्लाझ्मोडियम, आणि प्लाझ्मोडियम मध्ये तो प्लाझ्मोडियम ज्याच्यामध्ये जातो तो कोण, फिमेल अनाफिलीस मॉस्किटो. Okay, so female Anopheles mosquito is the causative agent for the malaria. Then malarial parasite is called as endoparasite, and why?
एंडोपॅरासाइट म्हणजे ब्लडच्या आतमध्ये राहणारा, बॉडीच्या आतमध्ये राहून बॉडीला इन्फेक्ट करणारा. दोन प्रकारचे पॅरासाइट असतात बेसिकली. एक असतो तो एक्झो पॅरासाइट म्हणजे बॉडीच्या बाहेर राहून बॉडीला इन्फेक्ट करणारा, आणि दुसरा असतो तो एंडोपॅरासाइट बॉडीच्या आतमध्ये राहून इन्फेक्ट करणारा. आता मलेरिया जो आहे तो काय करतो, दोघांनाही त्याचे दोन होस्ट असतात. एक म्हणजे आपली फिमेल अनाफिलीस मॉस्किटो आणि दुसरं म्हणजे कोण असतं, ह्युमन बिईंग. ओके, सो तो दोघांच्याही तो काय करतो, शरीराच्या आतमध्ये जातो, अगदी ब्लडमध्ये मिक्स होतो, म्हणून त्याला बेसिकली काय म्हटलं जातं, एंडोपॅरासाइट असं म्हटलं जातं. सो इंट्रासेल्युलर पॅरासाइट आर एंडोपॅरासाइट दॅट लिव्ह विदिन द सेल ऑफ द होस्ट. बेसिकली एंडोपॅरासाइटची ऑफिशियल डेफिनेशन काय आहे, असे पॅरासाइट की जे सेल त्या होस्टच्या म्हणजे ज्याच्या शरीरावरती राहणार आहेत ते त्या होस्टच्या सेलच्या आतमध्ये जाऊन ते काय करतात, रेसिडेन्सी करतात, वास्तव्य करतात. सो मलेरियल पॅरासाइट इज अ युनिसेल्युलर पॅरासाइट फाउंड इन अ ह्युमन ब्लड. आणि मलेरिया पॅरासाइट हा सुद्धा असा पॅरासाइट आहे की तो ह्युमन ब्लडच्या सेलच्या इन्क्लुडिंग द ब्लडच्या आतमध्ये जाऊन तो काय करतो, होस्ट करतो. म्हणून मलेरियल पॅरासाइटला काय म्हटलं जातं, एंडोपॅरासाइट असं म्हटलं जातं. ओके, देन नेक्स्ट इज डिफाईन पॅरासाइट. पॅरासाइट म्हणजे काय. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज डिफाईन पॅरासाइट. व्हॉट इज मीन बाय पॅरासाइट. पॅरासाइट म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं की असा ऑर्गॅनिझम तो काय करतो, होस्टच्या शरीरामध्ये राहतो आणि होस्टचं जे काही न्यूट्रिशन आहे, फूड आहे, ते तो काय करतो, ऍब्सॉर्ब करतो आणि स्वतःकडे घेतो. त्याला काय म्हणतात, पॅरासाइट. पॅरासाइटला मराठीमध्ये थोडक्यात म्हटलं जातं परपोषी किंवा परजीवी. ओके, सो अन ऑर्गॅनिझम लिव्हिंग इन ऑन और विथ द अनदर ऑर्गॅनिझम. असा ऑर्गॅनिझम की जो दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये, दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या वरती किंवा दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या सोबत राहतो. अँड ऑर्डर टू ऑब्टेन देअर न्यूट्रिएंट्स, ग्रो अँड मल्टिफाय ऑपन इन द स्टेट दॅट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. सो आणि त्या ऑर्गॅनिझम मधलं सगळं न्यूट्रिएंट घेतो आणि स्वतःची ग्रोथ करतो. जसं जसं तो होस्ट वाढतो तसा तसा हा ऑर्गॅनिझम सुद्धा वाढतो. त्या ऑर्गॅनिझमला पॅरासाइट असं म्हटलं जातं. ओके, देन नेम द 4 स्पेसिस फॉर मलेरियल पॅरासाइट. मलेरिया ज्याच्यामुळे होतो त्या 4 स्पेसिस कोणत्या, प्लाझ्मोडियमच्या 4 स्पेसिस कोणत्या, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओविली अँड प्लाझ्मोडियम मलेरी. सो दीज आर द 4 स्पेसिस विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द मलेरिया. देन व्हॉट डू यू नो अबाउट द स्पोरोगॅमी. स्पोरोगॅमी म्हणजे काय, तुम्हाला काय माहिती आहे स्पोरोगॅमी बद्दल. सो स्पोरोगॅमी म्हणजे काय की कोणत्याही ऑर्गॅनिझमच्या बेसिकली जे पॅरासाइट्स असतात त्यांच्या मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होणं. बरोबर आहे, कारण पॅरासाइट असो, बॅक्टेरिया असो, व्हायरस असो, फंगाय असो, ते काय करतात, ज्यावेळी होस्टच्या शरीरामध्ये जातात तेव्हा स्वतःची कॉलनी तयार करतात. म्हणजे स्वतःपासून दुसरे आणि पॅरासाइट ते तयार करतात. म्हणजे स्वतःपासून दुसरे पॅरासाइट तयार करण्यासाठी कशाची गरज असते, तर बेसिकली कशाची गरज असते, तर मेल आणि फिमेल गॅमेट तयार करून त्याचं फ्युजन करण्याची. सो ती ही मेल आणि फिमेल गॅमेट तयार करण्याची प्रोसेस आहे, त्याला गॅमेटोगॅमी म्हणतात. ओके, आणि जे मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होण्याची प्रोसेस आहे त्याला स्पोरोगॅमी असं म्हटलं जातं. So sporogamy refers to formation of spores by the fusion of male and female spore. So male आणि female स्पोअरचं फ्युजन होऊन नवीन स्पोर्स तयार होणं, त्या प्रोसेसला स्पोरोगॅमी म्हणतात. ओके, आणि गॅमेटोगॅमी म्हणजे काय, तर नवीन गॅमेट तयार होण्याच्या प्रोसेसला गॅमेटोगॅमी म्हणतात. सो स्पोरोगॅमी ऑफ मलेरियल पॅरासाइट टेक प्लेस इन अ ह्युमन ब्लड. आणि ज्यावेळी मलेरियाचं इन्फेक्शन ह्युमनला होतं त्यावेळी हे स्पोर्स निर्माण जे आहे, म्हणजे मेल आणि फिमेल स्पोरचं फ्युजन होऊन नवीन स्पोर तयार होणं, ते ह्युमन ब्लडमध्ये होतं. आणि हे फ्युजन जे आहे मलेरियल पॅरासाइटचं स्पोर्स तयार करण्याची प्रोसेस ही दर 12 तासाने, 48 तासाने आणि 72 तासाने होत असते. आणि ते स्पोर्स ब्लडमध्ये रिलीज केले जात असतात. त्याच्यामुळे दर 12 तासाने, 48 तासाने आणि 72 तासाने मलेरियामध्ये काय येत राहतो, फिवर येत राहतो. ओके, देन नेम द होस्ट इन्व्हॉल्व इन लाईफ सायकल ऑफ मलेरियल पॅरासाइट. मलेरियाची जी लाईफ सायकल आहे, म्हणजे त्याचे स्पोर्स तयार करून मलेरिया पूर्ण बॉडीमध्ये डेव्हलप होणं, तो पॅरासाइट, त्याच्यामध्ये होस्ट कोण कोण असतात. सो बेसिकली देर आर 2 होस्ट. वन इज द प्रायमरी होस्ट अँड अनदर वन इज द सेकंडरी होस्ट. So malaria infected in female anopheles mosquito, that is primary host, and sporozoite into human blood, that is secondary host. Okay, so malarial parasite चे 2 host असतात. During the blood meal, malaria infected female anopheles mosquito include sporozoite into human host. So primary host हा human आहे आणि secondary host ही female anopheles mosquito आहे मलेरियाची. व्यवस्थित लक्षात ठेवा सेंटेन्स, प्रायमरी होस्ट
human being आणि secondary host female anopheles mosquito. Okay, then name the insect known as a vector for transmission of malarial parasite. So vector म्हणजे काय, तर एखादी गोष्ट दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणारी गोष्ट त्याला वेक्टर म्हणतात. सो फिमेल हे मलेरिया जो आहे त्याचा पॅरासाइट ट्रान्सपोर्ट करणारा वेक्टर कोण आहे, कोण करतं, एका ह्युमन पासून दुसऱ्या ह्युमन कडे बाय द फिमेल अनाफिलीस मॉस्किटो. ओके, देन नेक्स्ट गिव द कंपोजिशन ऑफ लेचमन स्टेन. जो लेचमन स्टेन आपण वापरणार आहोत त्याचं कंपोजिशन काय आहे. सो दिस लेचमन स्टेन, या लेचमन स्टेन मध्ये बेसिकली डाईज असतात. ओके, एक म्हणजे इओसिन डाय असते जी ऍसिडिक डाय म्हणून यूज होते आणि दुसरी मिथिलिन ब्ल्यू जी बेसिक डाय म्हणून यूज होते. या दोघांचं कंबाईन केलं जातं आणि त्याला युजली डायल्युटेड केलं जातं युझिंग बफर्ड वॉटर. Okay, so Leishman stain is consist of mixture of eosin and acidic stain and methylene blue as a basic stain in alcohol. आणि ह्याला कशात मिक्स केलं जातं, अल्कोहोल मध्ये मिक्स केलं जातं आणि युजली डायल्युटेड अँड बफर्ड बिफोर यूज. आणि यूज करायच्या आधी त्याला डायल्यूट केलं जातं बाय ऍडिंग बफर्ड वॉटर हॅव्हिंग pH 7.2. देन गिव्ह द 4 क्लिनिकल सिम्पटम्स ऑफ द मलेरिया. मलेरियाची लक्षणं द्या, 4 कोणती, कोणकोणती लक्षणं आहेत मलेरियाची. तर पहिली गोष्ट म्हणजे ताप, फिवर, त्याच्यानंतर थंडी, चिल्स, ओमेटिंग आहे, हेडेक आहे, मसल फटीग आहेत. ओके, सो फिवर, चिल्स, हेडेक, ओमेटिंग, डायरिया, अबडॉमिनल पेन, मसल अँड जॉईंट्स पेन. दीज आर द सिम्पटम्स फॉर द मलेरिया. देन गिव्ह द टाइप्स ऑफ मलेरिया. सुरुवातीलाच आपल्या जर्नलमध्ये सुद्धा आहेत, 3 टाइप्स आहेत मलेरियाचे. कोणते, टर्शियन मलेरिया, बेंजियन टर्टन मलेरिया अँड कॉर्टन मलेरिया. ओके, देन व्हॉट डू यू नो अबाउट इरिथ्रोसायटिक सिझोगॉमी. मलेरियाची जी लाईफ सायकल आहे त्याच्यामधला हा एक भाग आहे इरिथ्रोसायटिक सिझोगॉमी. तो इरिथ्रोसायटिक सिझोगॉमी म्हणजे काय. सो इरिथ्रोसायटिक सिझोगॉमी म्हणजे काय, तर मेरोझाईट. ओके, स्पोरोझाईटचं कन्व्हर्जन मेरोझाईटमध्ये केलं जातं. सो हे मेरोझाईट जे आहेत ते काय होतात, दुसऱ्या असेक्शुअल सायकलच्या अंडर जातात. त्या असेक्शुअल सायकलला इरिथ्रोसायटिक सिझोगॉमी म्हणतात किंवा इरिथ्रोसायटिक सायकल असे सुद्धा म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतं, मेरोझाईटचं कन्व्हर्जन ट्रोपोझाईटमध्ये होतं आणि ट्रोपोझाईट इमॅच्युअर ट्रोपोझाईटमध्ये आणि ट्रोपोझाईटचं कन्व्हर्जन मॅच्युअर ट्रोपोझाईटमध्ये होतं. ह्या ओव्हरऑल सायकलला इरिथ्रोसायटिक सिझोगॉमी असं म्हणतात. कारण मलेरियाचे स्पोरोझाईट मॅच्युअर होऊन मेरोझाईट बनतात. मेरोझाईट एकदा बनले की मेरोझाईट हा असेक्शुअल रिप्रोडक्शन फॉर्म करतो की ज्याच्यामधून मेरोझाईट पासून इमॅच्युअर ट्रोपोझाईट तयार होतात आणि ट्रोपोझाईट पासून मॅच्युअर ट्रोपोझाईट तयार होतात बॉडीमध्ये. आणि ज्या ह्युमन बिईंगच्या बॉडीमध्ये मॅच्युअर ट्रोपोझाईट असतात त्याला जर फिमेल अनाफिलीस मॉस्किटो बाईट झाली, ती चावली येऊन, तर काय होतं, ते ट्रोपोझाईट फिमेल अनाफिलीस मॉस्किटोमध्ये जातात आणि ती फिमेल अनाफिलीस मॉस्किटो जर हेल्दी पर्सनला जाऊन बाईट झाली तर ते ट्रोपोझाईट पुन्हा त्या हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये सोडले जातात. सो अपॉन द रिलीज द मेरोझाईट इन्व्हेड रेड ब्लड सेल. जेव्हा जेव्हा मलेरियल पॅरासाइट मेरोझाईट रिलीज करतो ब्लड सेलमध्ये, तेव्हा ते मेरोझाईट कोणाला जाऊन बाइंड होतात, रेड ब्लड सेलला. अँड व्हेअर दे अंडरग्रो अनदर असेक्शुअल सायकल. आणि तिथे त्यांचं असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल नाही असेक्शुअल, मे बी मिओटिक होत असेल, मे बी मायटोटिक होत असेल, ते असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. त्या प्रोसेसला इरिथ्रोसायटिक सिझोगॉनी असं म्हटलं जातं. दिस इज ऑल्सो नोन ॲज इरिथ्रोसायटिक सायकल. During this stage, merozyte develop into immature trophozyte or which again develop to mature trophozyte. Okay, so merozyte रिलीज झाल्यानंतर आरबीसीला जाऊन बाइंड होतात, तिथं त्यांचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. त्या स्टेजला इरिथ्रोसायटिक सिझोगॉमी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हे मेरोझाईटचं कन्व्हर्जन इमॅच्युअर ट्रोपोझाईटमध्ये आणि इमॅच्युअर ट्रोपोझाईटचं कन्व्हर्जन मॅच्युअर ट्रोपोझाईटमध्ये होतं. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट विच ऑर्गन of the human body is in which pre-erythrocytic सिझोगॉमी टेस्ट प्लेस. ही जी प्री इरिथ्रोसायटिक सिझोगॉमी आहे ती ह्युमन बिईंग मध्ये कुठल्या ऑर्गन मध्ये होते. सो इट टेक प्लेस इन लिव्हर मध्ये हे सगळं सिझोगॉनी घडून येतं. देन नेम द डिफरंट स्टेजेस ऑफ मलेरियल पॅरासाइट सिक्वेन्शियली. मलेरियल पॅरासाइटचे वेगवेगळे स्टेजेस सांगा. म्हणजे आता जसं आपण बघितलं मेरोझाईटचं कन्व्हर्जन ट्रोपोझाईटचं इमॅच्युअर ट्रोपोझाईट, इमॅच्युअर ट्रोपोझाईटचं मॅच्युअर ट्रोपोझाईट, तशा
वेगवेगळ्या स्टेजेस कोणते आहेत. ओके, सो ड्युरिंग ब्लड मील मलेरिया इन्फेक्टेड फिमेल अनाफिलीस मॉस्किटो इन्क्लूड स्पोरोझाइट इन ह्युमन होस्ट, स्पोरोझाइट इन्फेक्टेड लिव्हर सेल मॅच्युअर इन टू सिझोन्टोसाइट विथ रप्चर अँड रिलीज मेरोझाइट अँड मेरोझाइट अगेन टू ट्रोपोझाइट्स. ओके, सो याच्या वेगवेगळ्या स्टेजेस काय आहेत, तर सगळ्यात आधी स्पोरोझाइटचं कन्व्हर्जन सिझोन्टिसाइटचं कन्व्हर्जन मेरोझाइट आणि मेरोझाइटचं कन्व्हर्जन ट्रोपोझाइट. या 4 बेसिकली स्टेजेस आहेत मलेरियल पॅरासाइटच्या. ते नेम द 4 कंट्रोलिंग मेजर फॉर द मलेरियासाठी कंट्रोलिंग मेजर सांगा. The main current measure are focused on the reduction of the contact between mosquito and humans. सगळ्यात मेजर फोकस कोणता आहे, तर मॉस्किटो आणि ह्युमन म्हणजे डास, मच्छर आणि ह्युमन बिंग यांचा मधला कॉन्टॅक्ट जो आहे तो कमी करणं. द डिस्ट्रक्शन ऑफ लार्वी बाय द इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट अँड यूज ऑफ लार्विसाइड ऑर मॉस्किटो लार्वी प्रेडेटर्स. ओके, म्हणजे सगळ्यात आधी काय की जी लार्वी असतात म्हणजे माशांची किंवा मच्छरची अंडी असतात ती नष्ट करणं, मग त्याच्यासाठी लार्विसाइड वापरणं किंवा लार्वी प्रेडिटर्स म्हणजे ते लार्वी जे खातात असे प्रेडिटर्स, फॉर एक्झाम्पल गप्पी मासे पाळणं. देन डिस्ट्रक्शन ऑफ अडल्ट मॉस्किटो बॉर इंडोअर रेसिड्युअली लाईक स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड ट्रीटेड बेड नेट. आणि जे अडल्ट मॉस्किटो आहेत त्यांचं डिस्ट्रक्शन करणं, मग त्याच्यासाठी आपण बेडच्या भोवती झोपताना नेट वापरू शकतो, स्प्रे मारू शकतो, इन्सेक्टिसाइड म्हणजे गुड नाईट आहे, मॉर्टिन आहे, ही सगळ्या गोष्टी आपण वापरू शकतो. देन स्टेट द ब्रीडिंग प्लेसेस फॉर अनाफिलीस मॉस्किटो. ब्रीडिंग म्हणजे काय की जिथं त्यांचं रिप्रोडक्शन होतं, प्रजनन होतं, अशा जागा कोणत्या की जिथं अनाफिलीस मॉस्किटो बेसिकली जास्त वाढतात. सो रेन वॉटर पूल्स अँड पडल्स म्हणजे पाण्याची डबकी, पावसाच्या पाण्याची डबकी आणि तळी, बॉरोपिट्स, रिव्हर बेड पूल, इरिगेशन चॅनल्स म्हणजे जिथे लिकेज झालेला आपलं रेग्युलर पाण्याचा सप्लायचा पाईप असेल, सीपेज, राईस फील्ड्स, सीपेज आणि राईस फील्ड्स म्हणजे दलदलीचे प्रदेश किंवा जिथे चिखल जास्त आहे, वेल्स, विहिरी, पॉन्ड्स, मार्जिन्स, डबकी किंवा तळी, स्लजी स्ट्रीम विथ सँडी मार्जिन्स. ओके, स्लजी स्ट्रीम म्हणजे दलदलीची जागा की ज्याच्यामध्ये चिखल, सँडी मार्जिन जास्त असेल. हुप प्रिंट्स, टायर ट्रॅक म्हणजे जे गाडीचे टायर ठेवलेले असतात बाहेर मोठ्या गाड्यांच्या आणि त्याच्यात पाणी साचून राहतं, त्याच्यामध्ये हे ब्रीडिंग होऊ शकतं. देन स्टेट द रिझन आफ्टर रेग्युलर टाइम इंटरवल सच ॲज 12, 24, 48 द हाय फिवर, चिल्स, स्वेटिंग सिम्टम्स आर डेव्हलप इन मलेरियल पेशंट. मलेरियाच्या पेशंटमध्ये दर 12, 48 किंवा 24 तासाने ही सिम्टम्स म्हणजे ताप येणं, थंडी लागून येणं, फिवर, हे सगळ्या गोष्टी दिसून येतात. का तर काय होतं, दर 12 तासाने म्हणा, 24 तासाने किंवा 48 तासामध्ये सिझोन्टिसाइड जे असतात मलेरियाचे ते मॅच्युअर होतात आणि ते काय करतात, ते ब्लडमध्ये रप्चर होऊन हे रिलीज केले जातात. आणि हे ज्या ज्यावेळी रिलीज केले जातात त्याचा टाइम्स असतो 12 तास, 24 तास, 48 तास. आणि ज्या ज्यावेळी हे ब्लडमध्ये रिलीज केले जातात त्या त्यावेळी काय होतं, हे फिवर, चिलिंगचे सिम्टम्स आपल्याला काय होतात, दिसून येतात. ओके, so in all types of malaria periodic febrile response is caused by rupture of सिझोन्टिसाइड. ते सिझोन्टिसाइड रप्चर होतात आणि त्याच्यामुळे स्पोरोझाइड ब्लड मध्ये रिलीज केलं जातं. सो इन प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हिली, ब्रॉड सिझोन्टिसाइड मॅच्युअर एव्हरी 48. सो पिरियडिकली फीवर अँड चिल्स ऑकर. सो सिझोन्टिसाइड दर 24 तास, 48 तास, 12 तासाला मॅच्युअर होऊन रप्चर केले जातात आणि त्याच्यामुळे ब्लडमध्ये स्पोरोझाइट रिलीज होतात, स्पोर्स रिलीज होतात मलेरियाचे. आणि त्याच्यामुळे हे जे सिम्टम्स आहेत, फीवर, चिलिंग, हे सगळे काय होतात, रिपीटेडली आपल्याला ऑकर होत राहतात. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द क्वेश्चन आन्सर सेशन ऑन द एक्सपेरिमेंट नंबर 12. सो इथे आपला एक्सपेरिमेंट नंबर 12 जो आहे तो एंड झालेला आहे. सो तुम्हाला दोन्ही PDF मी सेंड करेन, जर्नलची सुद्धा आणि क्वेश्चन आन्सरची सुद्धा. तुम्ही व्यवस्थित ती PDF MCQ आणि व्हायवाच्या दृष्टीने काय करायचे, हे रीडअप करून घ्यायचे आहे. ओके, तरी जरा काही डाऊट्स असतील तर मला मेसेज करा, मी तुमचे डाऊट्स क्लिअर करेन. ओके, सो हॅपी लर्निंग. थँक्यू सो मच.